तर श्रावण महिना सुरू झाला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये लहान मुलांसाठी, तुमची जर लहान मुलं असेल, तर तुमच्या लहान मुलांसाठी हा महिना त्यांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या हेल्थसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी हा महिना खूप जास्त चांगला मानला जातो. आता ह्याच्या मागचं कारण काय आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रावण महिन्याचं तर पवित्र जे माहिती आहे किंवा श्रावण महिना पवित्र मानला का जातो हे तर तुम्हाला माहितीच असेल. तर श्रावण महिन्यामध्ये आपण जे पण कथा वाचतो किंवा ज्या आपण आरत्या करतो किंवा जेवढं पण आपण देवाचं दर्शन घेतो ते जास्तीत जास्त लवकर देवापर्यंत पोहोचवलं जातं, असं म्हटलं जातं. तर श्रावण हा महिना जो आहे हा महादेवाचा अत्यंत आवडीचा महिना आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. तर श्रावण सोमवार म्हणा किंवा श्रावणी शनिवार म्हणा, श्रावणी बुधवार असतो, तसंच श्रावणी शुक्रवार असतो. तर प्रत्येक दिवसाचं मी तुम्हाला महत्त्व सांगणार आहे आणि व्हिडिओच्या मध्यभागी मी तुम्हाला तुमच्या मुलांसाठी कोणता वार महत्त्वाचा आहे, श्रावणामधला कोणता वार तुमच्या मुलांच्या हेल्थसाठी, तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा आहे, हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आपण सुरुवात करूया श्रावणी सोमवारपासून. श्रावणी सोमवार हा शंकराचा असाही शंकराचा वार म्हणून सोमवार हा मानला जातो. तर श्रावणी सोमवार हा अत्यंत जर तुम्ही श्रावणी सोमवारी शंकराची जाऊन, महादेवाची जाऊन भक्ती केली, छान त्याच्यावरती महादेवाला कोणत्याही प्रकारचं तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल, प्रत्येक देवाचे वेगवेगळ्या रंगाचे आवडती फुलं असतात किंवा अ, अ, काय म्हणतो त्याला आपण खाद्यपदार्थ असतात, की देवाला हे आवडतं, गणपतीला आवडतं, देवीला हे आवडतं. पण तुम्ही असं बघितलं असेल तर महादेव हा इतका साधा भोळा आहे, हा इतका काय म्हणतो आपण त्याला भोलेनाथ म्हटलं जातं. तर ह्या देवाला फक्त तुम्ही एक तांब्या पाणी जरी त्याच्या पिंडीवरती तुम्ही वाहिलं तरी पण ते खूप पुरेसं आहे. त्याला पाण्याचा अभिषेक सुद्धा गोड असतो. त्याच्यामुळे ह्या दिवसांमध्ये दर सोमवारी तुम्ही फक्त एक तांब्या पाण्याचा अभिषेक महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करा. त्याचबरोबर देवाला फक्त एक बेलपत्र हवं असतं आणि त्या एका बेलपत्रामुळे महादेव जो आहे तो शांत होतो. त्याचं जे मस्तक जे आहे ते शांत होतं असं म्हटलं जातं आणि आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं. तर सोमवारी न चुकता तुम्ही सकाळी उठल्यानंतर लवकरात लवकर जेवढ्या लवकर तुम्हाला मंदिरात जाता येईल. तर आपण म्हणतो नाही का जो ब्रह्ममुहूर्त असतो हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. या ब्रह्ममुहूर्तावरती ज्या पण मनोकामना असतात किंवा आपल्या हातून घडणारं जे पण चांगलं काम असतं हे देवापर्यंत लवकर पोहोचतं. तर लवकरात लवकर आपण महादेवाच्या मंदिरात जायचं. छान एक तांब्या देवाला कुठल्याही प्रकारचा अभिषेकाची दुधाची, तुपाची कशाचीच अपेक्षा नसते. फक्त एक तांब्या पाणी त्याच्या पिंडीवरती आपण घातलं तरी पण आपला जो भोलेनाथ आहे, जो आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. त्याचबरोबर ती जर तुम्ही उपास करत असाल तर अतिउत्तम. पण जर काही जणींना उपास जमत नाहीत, काही जणींना उपाशी राहण्याचा किंवा त्या पदार्थांचा त्रास होतो, तर तुम्ही उपास नाही केला तरी पण हरकत नाही. पण देवळात मात्र नक्की जा. महादेवाचं दर्शन मात्र नक्की घ्या. त्याचबरोबर मंगळवार असतो. आता श्रावणामधले जे पण मंगळवार असतात ना, तर नवीन जे लग्न झालेल्या स्त्रिया असतात, त्यांनी 5 वर्ष मंगळागौर ते साजरी करतात. आता मंगळागौर म्हणजे काय? तर देवीची आराधना करतात, देवीची उपासना करतात. देवीची सकाळी छान अंघोळ झाल्यानंतर पूजा करतात. देवीला दागिने घालतात. आता दागिने कुठले घातले जातात? तर आपल्या घरी कणिक असते. त्या कणकीमध्ये हळद घातली जाते आणि त्यापासून जे दागिने बनवले जातात, जसं की देवीसाठी वेणी बनवली जाते, मंगळसूत्र बनवलं जातं, बांगड्या असतात, नथ असतात. त्यानंतर हार असतो, पैंजण असतात किंवा तिचं बसण्याचं जे पाट असतो, आसन असतं ते बनवलं जातं. त्यानंतर देवी म्हणजे आपल्या घरातलीच देवी जी असते. लक्ष्मी तुमच्याकडे असेल तर लक्ष्मी घेऊ शकता. अ, अन्नपूर्णा घेऊ शकता. म्हणजे तुम्ही घरामध्ये ज्या देवीची स्थापना केलेली आहे किंवा ज्या देवीची तुम्ही रोजच्या रोज पूजा करताय, ती देवी घ्यायची, छान तिची पूजा करायची, हे सगळे दागिने तिला अर्पण करायचे आणि देवीला ह्या दिवसामध्ये ना पत्री म्हणजेच 7 प्रकारच्या किंवा 11 प्रकारच्या पत्री घातल्या जातात. पत्री म्हणजे काय तर प्रत्येक फळांच्या झाडांची जी पानं असतात ना, ती पानं एक-एक तोडून देवीला अर्पण करायची असतात. म्हणजे जसं की पेरूचं, डाळिंबाचं म्हणजे अशा कुठल्याही फळांची आंब्याचं पान म्हणा किंवा फणसाचं पान म्हणा, तुमच्या जवळपास आसपास कुठली पण जी पण फळांची जी पानं आहेत ती झाडांची पानं आणून एक-एक पान देवीला अर्पण करायचं. तर ते झाल्यानंतर छान अशी देवीची आरती करायची, तिची कथा वाचायची आणि कथा वाचल्यानंतर जो आपण देवीसाठी जो प्रसाद बनवलेला आहे, तो प्रसाद दाखवायचा, नैवेद्य दाखवायचा आणि तो नैवेद्य आपल्या घरातल्या सगळ्यांना द्यायचा आणि आपल्या घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे आपल्या घरामध्ये शांतता नांदते, सुख, सौख्य,
समाधान नांदतं. या सगळ्यासाठी या गोष्टी नव्या नवरीने 5 वर्ष करायच्या असतात. ह्यालाच मंगळागौर असं म्हणतात. आता बुधवार जो आहे, तर बुधवारी बृहस्पतीची बुधाची पूजा केली जाते. तसेच गुरुवार सुद्धा अत्यंत महत्त्वाचाच मानला जातो. तर श्रावणामधला शुक्रवार आहे हा खूप जास्त शुक्रवारला खूप जास्त महत्त्व आहे. आता ते का महत्त्व आहे, जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं, की तुमच्या मुलाबाळांसाठी, तुमच्या घरामध्ये जी लेकरं आहेत तुमची त्यांच्यासाठी, त्या लेकरांसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या यशासाठी किंवा दीर्घायुष्यासाठी हा जो दिवस आहे हा अत्यंत महत्त्वाचा असतो. आता शुक्रवारी काय केलं जातं हे मात्र तुम्ही काळजीपूर्वक बघून घ्या. आता तुमच्या घरामध्ये जिवतीची पूजा करतात का? जर करत नसाल तर दुकानांमध्ये जा, जिवतीचं एक छान असं चित्र मिळतं. म्हणजे त्यामध्ये बाळ असतं, नागोबा असतो, त्याच्यानंतर बृहस्पती असतो, म्हणजे वाघ असतो, हत्ती असतो आणि बाळ असतं. असं चित्र एक मिळेल आपल्याला, कागद मिळतो. तो आणायचा घरी आणि छान असा पुठ्ठ्यावरती तो कागद लावायचा किंवा त्यांची फ्रेम सुद्धा बनवून आणली तरी पण हरकत नाही. ती आपल्यासोबत कायमस्वरूपी राहते. तर ते आणायची, त्याची छान दर शुक्रवारी त्याची पूजा करायची. ती आता एकदा ठेवली, ती फ्रेम आपण जेव्हा देवाऱ्यामध्ये ठेवतो, तर ती पूर्ण महिना म्हणजे श्रावणाचा पूर्ण महिना ती जी फ्रेम असते ती हलवायची नसते. म्हणजे दर शुक्रवारी ती उचलून जागेवर ठेवायची आणि पूजा झाली की परत जागेवर ठेवून द्यायची, असं नाही करायचं. तर श्रावणाचा जो पहिला शुक्रवार असतो, तो आता शुक्रवार तर होऊन गेलेला आहे, पण हरकत नाही. जर तुम्ही केलं नसेल आणि तुमच्या मुलांसाठी करण्याची इच्छा असेल, तर तुम्ही येत्या शुक्रवारपासून सुद्धा सुरुवात करू शकता. तर आता करायचं काय आहे, तो कागद आणायचा, त्या कागदाला छान असा पुठ्ठा लावायचा किंवा फ्रेम बनवून आणायचं. जसं मी सांगितलं, आपल्या देवाऱ्यामध्ये एखाद छानशा अशा जागेमध्ये ती जी फ्रेम आहे ती स्थापन करायची आणि फक्त जी फ्रेम आहे आपली, त्याला जिवती माता म्हणतात. तर त्या जिवती मातेला जे वेद वस्त्र असतं, म्हणजे जे कापसाचं बनवलेलं 7 माळांचं जे वस्त्र असतं किंवा 5 माळांचं जे वस्त्र असतं, ते वस्त्र अर्पण करतात. त्याचबरोबर आघाड्याची जी पानं असतात, आता आघाडा आपल्या शहरामध्ये तर कुठे मिळणार आहे, पण गावामध्ये जर तुम्ही राहत असाल, तर तुम्हाला आघाड्याची पानं मिळतात किंवा मार्केटमध्ये सुद्धा आता इझिली अवेलेबल होतात. तर ती आघाड्याच्या पानांचा हार करतात आणि तो हार जिवतीच्या फोटोला वाहतात. त्याचबरोबर ते हळद-कुंकू, छान उदबत्ती, दिवा वगैरे लावून जिवतीची पूजा केली जाते. त्यानंतर जिवतीसाठी नैवेद्य दाखवला जातो. हा नैवेद्य ह्या दिवशी खास करून फुटाण्यांचा नैवेद्य दाखवला जातो. दूध आणि फुटाणे हे जिवतीसाठी हे जिवतीचे खूप आवडता पदार्थ आहे किंवा आवडता नैवेद्य असं म्हटलं तरी हरकत नाही. तर आता ही पूजा केल्यानंतर काय करायचं, तर ही पूजा आपण सकाळी करतो आणि दिवसभरामध्ये तुम्हाला जर वेळ मिळाला तर तुम्ही जिवतीची कथा वाचा किंवा संध्याकाळी आवर्जून करणारी गोष्ट म्हणजे तुमच्या मुलांसाठी, तर तुमच्या घरामध्ये मुलं आहेत, मुलगा असेल, मुलगी असेल, तर त्यांना देवाच्या समोर बसवा, पाटावर बसवा, त्यांना ओवाळा. आपण जसं औक्षण करतो त्यांचं, तसं औक्षण त्यांचं करायचं आहे आणि "जीवती माता प्रसन्न" असं त्यांना त्यांच्या डोक्यावरती हात ठेवून असं हे वाक्य म्हणायचं आहे. आणि जीवती मातेला आपण आपल्या मनातल्या मनात किंवा जीवती मातेला आपण ही गोष्ट सांगायची की "माझ्या मुलाबाळांचा तू संरक्षण कर, माझ्या मुलाबाळांकडे तू लक्ष ठेव", असं आपण तिच्याकडे प्रार्थना करायची आहे. तर या गोष्टीची जी खूप मोठी कहाणी आहे आणि ही कहाणी त्या पुस्तकामध्ये लिहिलेली आहे. मी नक्की तुम्हाला वाचून दाखवेन. आत्ता व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे आपण प्रत्येक वारांची पटपट माहिती घेऊया आणि मग ही कहाणी मी तुम्हाला नक्कीच येत्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी ही कहाणी नक्की वाचून दाखवेन. कारण ज्योती मातेची जी कहाणी आहे, तुम्ही जर कहाणी ऐकलीत तर तुम्हाला अक्षरशः ऐकता-ऐकताच इतकं रडू येईल. कारण ही कहाणी मी ऐकलेली आहे आणि मला आता सांगताना सुद्धा असं हे होतंय, की खूप म्हणजे खरी घडलेली घटना आहे आणि त्या दिवसापासून ज्योती मातेची पूजा केली जाते आपल्या मुलाबाळांसाठी. त्यानंतर हा झाला शुक्रवार. आता येणारा जो शनिवार आहे तो सुद्धा श्रावणी शनिवार हा सुद्धा खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी सुद्धा बरेच लोकं आहेत जे उपवास करतात, जसं की श्रावणी सोमवार आणि श्रावणी शनिवार. तर आता तसं म्हणायला गेलं तर सगळेच दिवस सारखे असतात, सगळेच दिवस महत्त्वाचे असतात. पण श्रावणामधले जे पण महत्त्वाचे दिवस आहेत आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, मुख्य म्हणजे आपल्या मुलांसाठी, तर हे सगळे दिवस मी तुम्हाला आज इथे सांगितलेले आहेत. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली, आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला ही ज्योतीची पूजा करायला आवडेल का? तर हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर केली असेल, तर मला नक्की सांगायला विसरू नका, की "हो ताई, आज तू सांगितल्याप्रमाणे मी ज्योतीची पूजा केलेली आहे." मला जर तुम्ही पूजा केली असेल आणि तुम्ही मला कमेंटद्वारे सांगितलत, की "हो, मी पूजा केली", तर मला ते ऐकायला खूप जास्त आवडेल. तर व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.